धन्यवाद. पूर्वी 2 आठवड्यात चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे आणि ही वाढ शेवटची असं म्हणणं सुद्धा खोटं ठरण्याची जास्त शक्यता आहे. 78 दिवस दरवाढ करणे सरकारनं टाळलं. त्या पाठीमागे 5 राज्यांच्या निवडणुका हे महत्त्वाचं कारण होतं, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण शेवटी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नाकाबंदीमुळे इंधनाच्या येण्या जाण्याची झालेली अडचण लक्षात घेत ही दरवाढ करावीच लागली. आता केंद्र सरकारचा दावा आहे की जगातील इतर अनेक देशात किमतींमध्ये जो परिणाम झालाय त्या तुलनेत भारताची परिस्थिती खूप चांगली आहे. तर विरोधक मात्र सरकारवर तुटून पडले आहेत, आंदोलनं करतायत. अगदी इटलीच्या राष्ट्रप्रमुख मेलनी यांना मेलडी चॉकलेट देणारे मोदी हे नाट्यमय पद्धतीनं आंदोलनात उभे करून त्यांची खिल्ली सुद्धा उडवली. पण एकीकडे सरकारचे दावे आणि दुसरीकडे विरोधकांचे आरोप आणि आंदोलनं होत असताना सामान्य जनतेची ह्या दरवाढीमुळे एकूणच होणारी अडचण हा फक्त राजकारणाचा मुद्दा तर बनून बसला नाहीये ना, हा सवाल उपस्थित होतोय. महागड्या भाज्या, महागडं इंधन यामुळे जनतेची होणारी अडचण ही फक्त राजकीय विरोधासाठीचे बाहुलं तर नाहीये ना. कांदा कापायची गरज उरली नाहीये, तो तसाच शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतोय. पण ते अश्रू फक्त राजकारणाचं शस्त्र तर बनत नाहीये ना. इतक्या नाजूक वेळी सगळ्याच बाजूंनी बोलताना सत्य बोलणं, सत्य परिस्थिती समजावून सांगणं जास्त गरजेचं आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यावर अनिश्चिततेचं सावट, एकीकडे सरकारला टार्गेट करणारे विरोधक आणि दुसरीकडे प्रतिकात्मक काटकसर करणारे सत्ताधारी, या दोघांनाही 5-10 रुपयांच्या दरवाढीचा काहीच फरक पडत नाही. पण ज्यांना हा फरक पडतोय त्यांना मात्र हे संकट किती काळ चालणार, किती मोठं होणार आणि आपल्यासमोर नक्की काय पर्याय आहेत हे कळेनासं झालंय. नेतृत्व ते असतं जे सोल्युशन देऊ शकतं. नेतृत्व ते असतं जे कठीण परिस्थितीत लोकांना मदतीचा हात पुढे करतं. नेतृत्व ते असतं जे लोकांना अडचणींना खंबीरपणे सामोरं जायला शिकवतं. फक्त राजकारण करणं म्हणजे नेतृत्व नाही. पण जोपर्यंत सामान्य जनतेकडे फक्त मतदार म्हणून बघण्याची पद्धत संपुष्टात येत नाही, तोपर्यंत हे सगळं होणं कठीणच म्हणावं लागेल. पूर्वी